काल रात्री बनवलं होतं आम्ही व्हेज क्लब सँडविच. मग काय सुट्टी देते वे मॅडम तर दोन्ही हाताने खात होत्या, एवढं भारी झालं होतं. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्लॉग मध्ये. नेहमीप्रमाणे सगळे आवरून निघालो जिमला आणि आज जरा निघायला उशीरच झाला होता. मग जिम मध्ये पोहोचल्यावर बजरंगबलींचं दर्शन घेऊन वॉर्मअप सुरू केला. आजचा विषय होता चेस्ट आणि ट्रायसेप्सचा, पण शोल्डर दुखत होता त्यामुळे म्हणला जरा कार्डिओच करावा. मग स्किपिंग करून कार्डिओला सुरुवात केली. त्यानंतर स्टेपिंग वगैरे करून 45 मिनिटं एकदम हार्ड कार्डिओ केला. नंतर 30 मिनिटं इंट्रा वॉकिंग करून आपला आजचा हार्ड सेशन कंप्लीट केला. मग वर्कआउट संपून निघालो घरी. येता येता आपल्या ह्या भावाला लिफ्ट दिली आणि आज गुरुवार असल्यामुळे स्वामींसाठी हार घेतला. तिथनं गेलो डॅडसाठी अंडी घ्यायला. मग अंडी वगैरे घेऊन पोचलो घरात आणि फ्रेश होऊन मस्त ओट्स खाल्ले, त्यासोबत थोडा नाश्ता पण केला. त्यानंतर आंघोळ वगैरे करून शांतपणे स्वामींची पूजा केली आणि त्यांचे आशीर्वाद घेऊन निघालो आपल्या पोटापाण्याच्या मार्गाला. आणि आज 8 दिवसात ऊन पडलं होतं त्यामुळे लय भारी वाटत होतं. भावांनो, तुम्हाला पाऊस कमी झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा. शॉपवर पोहोचून शटर ओपन केलं आणि बाहेरच्या काउंटरवर सगळा सेटअप रेडी केला. त्यानंतर शॉप मधली सगळी साफसफाई केली आणि देवपूजा करून आपल्या दिवसाची सुरुवात एकदम पॉझिटिव्ह एनर्जीने केली. आणि आज जरा ओके मध्ये टी शर्ट आणि शूज वगैरे घालून आलतो म्हणून जरा फोटो काढले. थोड्या वेळाने आली कोल्ड कॉफीची ऑर्डर. मग काय लगेच बनवून दिली कस्टमरला. म्हणलं कॉफी होऊन कस्टमर एकदम चिडत झाला पाहिजे. त्यानंतर मॅडमने कॅफे धीरामधल्या ऑर्डरचे व्हिडिओ पाठवले होते. भाऊंनो, आपल्या बिझनेसचं आपणच प्रमोशन केलं पाहिजे तरच कस्टमर वाढणार. आणि तुम्हाला पण असं जर क्वालिटी सँडविच वगैरे खायचं असेल तर हक्कानं आपल्या कॅफे धीराला व्हिजिट करा. त्यानंतर लय दिवसात मी पण कॉफी पिऊन जरा चिड झालो. आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या ह्या भावाला नक्की फॉलो करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.